दुःखद घटना जे की आपल्याला स्वप्न सुद्धा वाटलं नाही की कालच माझ्या बहिणीचा बाबासाहेब पाटील संपर्क कार्यालयामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये फटके घालून सर्व नगरसेवकाचा आणि उपाध्यक्षाचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला पाहिलेलं होतं रात्री काल 5 वाजता 2 वाजता 3 वाजता. पण सकाळी जेव्हा उठलो तेव्हा सकाळी 9 वाजता अतिशय दुःखद बातमी अशी घडली की मला सांगणारा सुद्धा जरा कसं सांगावं का नाही सांगावं कोणी करत होता की मग असं झालं काहीच. परंतु हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मला सुद्धा वाईट वाटलं की 1 महिना सुद्धा हा आनंद जे अहमदपूरच्या जनतेनं नगरसेवक म्हणून माझ्या बहिणीला निवडून दिलं होतं त्याचा 1 महिना सुद्धा आनंद या काळानं घेऊ दिला नाही. आणि दुःखद घटना घडल्याबरोबर अतिशय वाईट वाटलं की याच्या अगोदर सुद्धा ताईचं काम अतिशय चांगलं होतं. हे 2री-3री टर्म होती. महिला मंडळाचं काम आमच्या राष्ट्रवादीच्या महिलाचा तर स्टार प्रचारक होत्या शाहूताई कांबळे, मीनाक्षीताई शिंगडे. हे गेल्या 10-20 वर्षापासून आमच्या साहेबाचं काम हे महिला मंडळ करत होतं. अनेक बाबतीत बचत गट असो सगळ्याला घेऊन चालण्याचं काम जर कोण केलं असेल तर आमच्या ताईनं केलेलं आहे. सगळ्यामध्ये मिसळायचं, सामाजिक प्रश्न सगळे महिला मंडळाचे यांचे साहेबाकडे घेऊन जायचं, साहेब त्यांचे प्रश्न सोडायचे. अतिशय मनमिळावू सभा असलेली बहीण आज आमच्यातून निघून गेली. त्यामुळं अतिशय दुःख झालं. पूर्ण अहमदपूर शहर साहेबाच्या मतदारसंघाला झालं. आज या महाराष्ट्राचे देशाचे सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पेजवून आईला श्रद्धांजली वाहिलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी मंत्री बाळासाहेब जाधवांना आमच्या ताईला खन्ना दिला. अशा पद्धतीनं 80 वर्षाच्या आमच्या साहेबाला वाटलं की माझ्या लेकीला 40 वर्षाच्या लेकीला मला खन्ना द्यायची पाळी आली. मग अतिशय डोळ्यात पाणी आलं साहेबाच्या. अशा पद्धतीनं आम्हा सर्वांना दुःख कोसळलेलं आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते दुःखात आहेत. या प्रसंगी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या महेश अर्बन बँकेच्या वतीनं, नगरपालिकेच्या वतीनं, राष्ट्रवादीच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि मी माझे 2 विराम थांबतो. आज शाहूताईचं हृदयविकाराच्या झटक्यानं अत्यंत दुर्दैवी असं निधन झालं. सकाळी 7 वाजता मला माझे स्नेही श्रीकांत बनसोडेंनी फोन करून सांगितलं. त्या अगोदर मी मुन्ना घरातून निघून गेलेला होता. नंतर मी श्रीकांतच्या फोनच्या नंतर मुन्नाला फोन केला. अरे असं झालं तर त्याने सांगितलं की मी खालीच आहे, दवाखान्यात आहे. तर हे माझ्या माहितीप्रमाणे शाहूताई पहाटे 4 पासून अहमदपूर शहरामधला प्रत्येक दवाखाना त्यांनी शोधण्याचं काम केलं, डॉक्टरला उठवण्याचं काम केलं. परंतु या शहरामधील कुठलाच डॉक्टर शाहूताईला मदत करायला धावला नाही. ही तात्या वस्तू. आणि शेवटी शाहूताई शासकीय रुग्णालयात गेल्या. तिथं पण कोणी नव्हतं. परंतु शासकीय रुग्णालयामध्ये रिक्षातून उतरून पाय ठेवताच त्यांना मोठा अटॅक आला आणि तिथंच त्यांचा प्राण गेला. शाहूताईंना काल 4 वाजल्यापासून हा प्रॉब्लेम होता. परंतु त्यांनी तो प्रॉब्लेम मनावर घेतला नाही अशी माझी माहिती आहे. आणि या ठिकाणी शाहूताई आपल्यात नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. आणि फक्त राष्ट्रवादीच्या परिवारावरच हा शोककळा पसरलेली नाही, तर या तालुक्यातील जिल्ह्यातील बौद्ध समाजावरही या ठिकाणची शोककळा पसरलेली आहे. म्हणून मी या ठिकाणी शाहूताईंनी आता तात्यांनी सांगितलं की त्यांना 1 महिना झालं होतं, चांगले दिवस बघता आले नाही. परंतु नीतीच्या पुढं तात्या कुणाचंही चालत नाही. म्हणून या ठिकाणी मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं शाहूताईंना आदरांजली वाहतो आणि मी इथंच थांबतो. 4 वाजता जो शाहूताईवर प्रसंग आला त्या प्रसंगाला आत्ताच कांबळे साहेबांना सांगितल्याप्रमाणे
एखादा जर डॉक्टर समजा त्याला थोडासा आधार मिळाला असता तर कदाचित ते वेळ आली नसती असं मला वाटतं. पण काल माझ्या मुलीसोबत शाहूताई असताना मला खरं वाटणं गेलं. सकाळी 7 वाजता मोबाईल उघडल्यानंतर मी ग्रुपवर बघितल्यानंतर शाहूताईचा फोटो आला आणि ते खरं वाटणं गेलं म्हणून मी परत मुलीला फोन केला तर खरं आहे असं समजल्यानंतर काल मुलीपाशी निरोप होता की माझं पाठीत दुखतंय, कार्य केलं आणि ती आज आपल्यातून निघून गेल्या. या गोष्टीचं खरोखर अंतःकरणापासून की अशी महिला एक प्रामाणिक ज्यांच्या स्वभावात आम्ही आज 20 वर्षे झाले त्यांच्या स्वभावात म्हणजे राष्ट्रवादी परिवाराच्या सोबत असल्यामुळं आमचे जास्ती संबंध आहेत. त्याच्यामुळं साहेबांवर तर एवढं म्हणजे पडत्या काळात लोक सोडून जायचे पण शाहूताईनं पक्ष सोडला आणि साहेबावर प्रेम कमी केलं. म्हणून आज मी एवढ्या अंतविधी बघत असताना मोठ्या साहेबानं खंदा दिला आणि डोळ्यात पाणी आलं. या ताईचं ही कर्तृत्व आज आपल्यातून निघून गेल्या. त्याच्यामुळं संबंध मतदारसंघावर या ठिकाणी शोककळा पसरली आहे. आमच्या घटना कळाउशीर बाबासाहेबजी पाटील साहेब तर म्हणजे बोलायचं त्यांना सुधारणा गेलं म्हणजे त्यांच्या डोळ्यातून आपोआप धारा लागली. एक असं व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यातून निघून गेलं आणि त्यांना त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब आज नीतीने कैलासवासी म्हणण्याची पाळी माझ्यावर आलेली आहे. शाहूताई कांबळे ह्या नगरसेविका होत्या. त्यांनी पक्षाचं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, तालुका अध्यक्ष म्हणून केलं, बचत गटाचं काम केलं. कार्यकर्ती कशी असावी त्याचं एक उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे आमची भगिनी शाहूताई कांबळे. मागे एकदा नगर परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केले, पुन्हा पक्षाचं तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं आणि यावेळेस अटीतटीच्या निवडणुकीमध्ये शाहूताई आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे त्या विजयी झाल्या होत्या. कालच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेच होतो. अविनाश होते, मी होतो, इसुबाई, सगळेजण बसलो, गप्पा मारल्या. ताई आम्हाला पेढे दिले नाहीत, नाही साहेब तुम्ही इथं नाहीत, लातूरला चालाव. अशा प्रकारचं काल आम्हाला किंचितही वाटलं नव्हतं की असा आजचा प्रसंग येणार आहे. पण नीतीच्या पुढे आपलं काही चालत नाही मित्रांनो. ही जी जागा आज आमच्यावर संकट पडलेलं आहे, पक्षावर पडलेलं आहे आणि तालुक्यावर पडलेलं आहे. खूप मोठं संकट आहे. त्यांचे मालक गोविंदरावजी असतील, त्यांचे चिरंजीव हर्षद आणि त्याचा भाऊ असेल, या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांना हे सहन करायची शक्ती द्यावी. माझ्या वतीनं आणि माझ्या तमाम जनतेच्या वतीनं शाहूताईला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आता माझ्याकडे शब्द नाहीत. अशा प्रकारचं काम शाहूताईंनी केलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. ओम शांती. आणि म्हणून अशा दुःखद प्रसंगी परिवारातील असो किंवा कोणी असो काहीही बोलू नये. आपण तथागताच्या धम्माच्या नीतिनियमाप्रमाणे या ठिकाणी हा अंतिम संस्कार करूयात. सर्व उपस्थितांना मी विनंती करतोय आणि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि,
तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अलिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि चूरामेरयमद्यपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि तथागत भगवान बुद्धाचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे यानंतर कार्यक्रम सूचना हर्षवर्धन